हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड येऊ. कालच्या भागात बघितलं, रम्या आणि वसूचा पेनड्राईव्ह पाण्यात ओला झाला असतो. त्या तनतन करत खोलीमध्ये येतात. तेव्हा रम्या बोलते, काय बावळट बाई आहे ही, आता पेनड्राईव्ह ओला झाला तो रन व्हायला पाहिजे. तेव्हा वसू बोलते, रम्या तनतन करू नको, तो लॅपटॉप आणा आणि आधी पेनड्राईव्ह लावून बघ. तेव्हा रम्या बोलते, आई जर पेनड्राईव्ह चालला नाही तर आपला हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला तर. तेव्हा वसू बोलते की रम्या असं नाही होणार, आणि आपल्या हातातोंडाचा घास जर घेतला ना तर ते मी आशा सुनीताच्या हातातोंडाचा हा घास पळवेल. सॉरी, आशाच्या. रम्या बोलते, त्याने काही होणार आहे का आई, काय बोलतेस तू. तेव्हा वसू बोलते, रम्या बडबड करू नकोस, पहिले लॅपटॉप आणि तो पेनड्राईव्ह लाव. तेव्हा रम्या पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावते आणि देवाच्या पाया पडते. बघते तर पेनड्राईव्ह रनच होत नाही. तेव्हा रम्या बोलते, आई असं काय होतं यार, आपलंच नशीब काय एवढं खराब आहे, हा पेनड्राईव्ह रनच होत नाही आहे. तेव्हा वसू बोलते, मला नाही माहीत रम्या, काहीही कारण तो पेनड्राईव्ह लाव. तेव्हा रम्या बोलते, अगं आई मी काय करू. तेव्हा रम्याला लगेच आठवतं. तेव्हा रम्या बोलते, आई आधीही असं झालं होतं, मी ना पेनड्राईव्ह असाच उन्हात ठेवला होता आणि तो रन झाला होता. तेव्हा मी काय करते, हा पेनड्राईव्ह जाऊन उन्हात ठेवून येते. तेव्हा वसू बोलते, हां हां जा पटकन, आणि ऐक रम्या, आपलं नशीब ना खूप खराब आहे, तू पेनड्राईव्ह उन्हात नको ठेवून येऊ, तू तिथेच थांब आणि घेऊन ये. काय आहे ना, आकाशात कावळा जरी उडत आला तरी तो पेनड्राईव्ह घेऊन जाईल, एवढं घाण नशीब आहे आपलं. त्यामुळे तो पेनड्राईव्ह वाळेस्तवर तू तिथेच थांब. तेव्हा रम्या बोलते, बरं ठीक आहे आई, मी पेनड्राईव्ह उन्हातही ठेवते आणि तिथेच थांबते. तेव्हा रम्या गेल्यावर वसू बोलते, देवा प्लीज आमच्या नशिबाला असं नको करू रे, काहीतरी कर आणि तो पेनड्राईव्ह रन होऊ दे बाबा. इकडे जीवाच्या ऑफिसमध्ये तो काउन्सिलर त्याला भेटायला आलेला असतो. तेव्हा ते काउन्सिलर बोलतात की केबिन छान छान आहे, त्याच्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा जीवा बोलतो, छान म्हणजे आधीपासूनच आहे, आत्ता फक्त नव्याने मिळवली. तेव्हा काउन्सिलर बोलतात की हां मग ठीक आहे, नव्याने मिळवलेल्या केबिनसाठी कॉंग्रॅच्युलेशन, पण त्याच्यासाठी साथ देणाऱ्या माणसांना विसरू नये कधी. तेव्हा जेव्हा बोलतो, नंदिनीला भेटून आलात वाटतं. तेव्हा काउन्सिलर बोलतो की हो, सकाळपासून मी खूप लोकांना भेटलो, नंदिनी मॅडमलाही भेटलो आणि तुमच्यासारख्याच एक नवीन कपललाही भेटलो, बसा बसा सांगतो. तेव्हा जीवा आणि काउन्सिलर बसतात. तेव्हा काउन्सिलर बोलतात की एक नवीन कपल होतं, त्यांच्यातही असंच चालू असतं लुटूपुटूची भांडणं, पण त्यांना सांगताही येत नाही की डिवॉर्स हवा आहे की नको आहे. मग त्यांना मी तुमचं उदाहरण दिलं. तेव्हा जीवा बोलतो, आमचं उदाहरण. हो. तेव्हा जीवा त्यांना तेव्हा जीवाला ते सांगत असतात की व्हेंटिलेटरवर असलेलं नातं आता डिस्चार्ज देऊन चांगलं फुलायला लागलं आहे, असं सांगितलं मी त्यांना. तेव्हा काउन्सिलर जीवाच्या हाताला हात ठेवतात आणि बोलतात की मिस्टर देशमुख, असं गप्प राहू नका हो, बोला हो. मनं जुळत असली ना तर नेटवर्क नाही तुटत. आपलं नाही का, मोबाईलचं नेटवर्क गेल्यावर आपण मोबाईल फेकून नाही देत. काय आपण मोबाईल फेकत नाही, मोबाईलचं नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करतो. हातात जरा मोबाईल घेतला आणि जरा उंच धरला की आपल्याला नेटवर्क येतं. मिस्टर देशमुख, तुम्ही हात जरा पुढे करून बघा, म्हणजे काय पुढच्याच वळण्यावर तुम्हाला नात्याचं नेटवर्क भेटेल आणि कदाचित तुमच्यात पुढचा संवाद सुरू होईल. केबिन कमवलं तसंच तुमचं नात्यातला संवादही कमवा. तेव्हा काउन्सिलर बोलतो की मिस्टर जीवा कराल, तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. कसं आहे ना, मी जगाला जर तुमचं उदाहरण देऊ शकतो तर तुम्ही स्वतःलाच का तुमचं उदाहरण नाही देऊ शकत. एनिवे तुम्ही विचार करा, काउन्सिलिंग काय होतच राहतं आणि गुड लक. तेव्हा काउन्सिलर चालले जातात. जीवा विचारात पडतो. इकडे काव्या टेन्शनमध्ये असते आणि ती देवासमोर शुभंकरोती म्हणत असतात. तेव्हा नंदिनी त्याने बोलते, अगं काय 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 शुभंकरोती दिवे लावण्याच्या वेळेस म्हणायचं असतं, आत्ता नाही. तेव्हा काव्या बोलते, जाऊ दे गं ताई, चालतंय, मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, अगं टेन्शन नको घेऊ, तुझा रिझल्ट चांगलाच येईल. तेव्हा मान्य येते आणि बोलते, किती वेळा माझं समजावून झालं आहे बाई, तर तूच समजव. तेवढ्यात पार्थ धावत येतो आणि बोलतो की रिझल्ट चांगला येणार नाही, रिझल्ट चांगला आला आहे, काव्या प्रिलियम पास झाल्या आणि मेन्ससाठी क्वालिफाय झाल्या. तेव्हा पार्थला कळत नसतं काय करावं. तो काव्याला उचलणार आणि पटकन मागे होऊन मानिनीला उचलतो आणि गोल गोल फिरवतो आणि बोलतो की माझ्या मांजरीने करून दाखवलं. तेवढ्यात विक्रमही येत असतो. विक्रम बोलतो, ए पार्थ, असं काय माझ्या बायकोला उचलून धरलेस तू, हां काय झालं काय एवढं. तेव्हा सगळे विक्रमकडे जातात. नंदिनी बोलते, अहो बाबा, काव्याने प्रिलिम्स क्रॅक केले आहेत. तेव्हा काव्याला विक्रम आशीर्वाद देतो. काव्या त्यांची नमस्कार करते, माणीलाही नमस्कार करते. तेव्हा माणी बोलते, उगाच टेन्शनला कवटाळून बसली होतीस. तेव्हा नंदिनी बोलते, नाहीतर काय, दिवे लागण्याची प्रार्थना सकाळीच म्हणत होतीस. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, आता आईबाबांना पटकन कळवते, म्हणजे ते पण खुश होतील. तेव्हा विक्रम बोलतो, हो हो कळव लवकर. तेवढ्यात काव्य बोलते, एक मिनिट देशमुख, तुम्हाला माझ्या रिझल्टबद्दल कसं कळलं. तेव्हा पार्थ बोलतो की तुमची मैत्रीण अनिशा आहे, त्यांच्याकडनं सीट नंबर घेऊन ठेवला होता आणि आज रिझल्ट येणारच होता, तेव्हा लक्ष ठेवून होतो आणि पेढे ऑलरेडी घेऊनच आलो होतो.
तेव्हा तो काव्याला काँग्रेस करतो आणि बोलतो की यू डीड इट काव्या. तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवाच्याही हातात पेढ्यांचं बॉक्स असतं. तेवढ्यात जीवा मनात बोलतो काव्याचं प्रिलियमचा रिझल्ट आला आहे बहुतेक. गुड, आय एम हॅपी फॉर हर. तेवढ्यात विक्रम जीवाकडे बघतो आणि बोलतो थांबा थांबा, पिक्चर अभी बाकी है. तेव्हा विक्रम जीवाकडे जातो आणि बोलतो आपली काव्य प्रिलियम पास झाली आहे आणि आपला जीवा ऑफिसमध्ये पास झाला आहे. तेव्हा मानिनी बोलते अरे वा, काय एकावर एक गुड न्यूज मिळत आहेत जीवा. तेव्हा विक्रम बोलतो चला चला सांगा, तुझ्या तोंडून तुझी अचिव्हमेंट सांग. केबिनवाले जीवा. तेव्हा मानिनी बोलते केबिन काय जीवा, सांग ना पटकन. तेव्हा जीवा बोलतो मी माझी केबिन आणि माझा पगार परत मिळवला आहे. तेव्हा जीवा बोलतो मी माझं ऑफिस जॉईन केल्यापासूनचा हा माझा पहिला पगार आणि हा माझा पहिला पगार मला माझ्या लक्ष्मीच्या हातावर ठेवायचा आहे. तेव्हा सगळे शांतच होतात. सगळे नंदिनीकडे बघतात. तेव्हा विक्रम बोलतो चला. तेव्हा नंदिनी पुढे येते, जीवाही पुढे येतो. तेव्हा दोघंही सॉरीसाठी दोघंही कानांना हात लावतात. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघत असते, जीवाही बघत असतो. तेव्हा विक्रम बोलतो बघितलं ना, भांडण मिटलं ना, माझ्याकडनं शिकले मानिनी हे एकमेकांमधलं भांडण कसं मिटवायचं ते. तेव्हा हसतात सर्व. तेव्हा जीवा चेक पुढे करतो. तेव्हा नंदिनी बोलते की नाही नाही, देवापुढे ठेवा. आणि अहो त्यांच्यामुळेच तर देवामुळेच तर सगळं झालं आहे हे. आणि तुम्हाला मी म्हटली होती ना जीवा की तुम्ही सगळं काही करू शकताय. तेव्हा नंदिनी बोलते आज मी खरंच खूप खुश आहे. एकीकडे माझ्या बहिणीने एवढं मोठं यश मिळवलं आणि तुम्हीसुद्धा सगळ्या अडचणींवर मात केली आहे. तेव्हा पार्थ बोलतो हो जीवा, तू दाखवून दिलेस तू पतंग बितंग नाही आहे, तू स्वतःच्या मर्जीने उडणार स्वतंत्र पाखरू आहेस. तेव्हा जीवा आपला चेक देवासमोर ठेवतो आणि देवाला नमस्कार करतो. इकडे विक्रम बोलतो की चला चला आता नंदिनी आणि जीवा तू नंदिनीला आणि पार्थ तू काव्याला पेढा भरव. तेव्हा पार्थ बोलतो एक मिनिट, लग्नानंतर हे पहिलंच यश ना या दोघांचं. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही पण तोच विचार करताय का जो मी करते. तेव्हा विक्रम बोलतो अरे काय पण. तेव्हा नंदिनी बोलते की ह्या दोघांचं पहिलं यश आहे ना, तर आता दोघांनी एकमेकांना पेढा भरवा. जीवाने काव्याला आणि काव्याने जीवाला. तेव्हा ते दोघं शांत होऊन एकमेकांकडे बघायला लागतात. नंदिनी बोलते लग्नानंतरचं पहिलं यश आहे तुमच्या दोघांचं. तेव्हा विक्रम आणि मानिनी बोलतात चला चला भरवा. तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांसमोर उभं राहतात. इकडे वसू फेऱ्या घालत असताना बोलते की पेन ड्राईव्ह वाळू दे रे बाबा, मला ते फुटेज बघायचं आहे म्हणून. तेवढ्यात रम्या धावत येते आणि बोलते आई पेन ड्राईव्ह वाळला. तेव्हा ती पटकन लॅपटॉपला लावते. तेव्हा वसू बोलते आता रन कोणी करायचं मी. तेव्हा रम्या बोलते नाही नाही मीच करते. तेव्हा ती पटकन ओपन करणार. तेवढ्यात तिच्या लॅपटॉपची बॅटरी संपलेली असते आणि लगेच लॅपटॉप शटडाऊन होतो. तेव्हा रम्या बोलते अरे यार मी चार्जिंग करायचं विसरली. तेव्हा वसू बोलते फटका द्यायला पाहिजे तुला एवढं पण कळत नाही का लॅपटॉप चार्जिंग करावा लागतो. तेव्हा रम्या बोलते मी लगेच लावते. तेव्हा वसू बोलते चल मी येते तिकडे चल. तेव्हा सगळे बोलतात अरे थांबलात का, भरवा. तेव्हा जीवा पेढा घेतो आणि काव्याला भरवतो आणि बोलतो की कॉंग्रॅच्युलेशन, वी आर प्राऊड ऑफ यू. आणि काव्य पेढा खाते आणि जीवा तोच पेढा पार्थला भरवतो आणि बोलतो तुलासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन, कारण तिच्याही यशात तुझा तेवढाच वाटा आहे. तेव्हा सगळे बोलतात आता काव्य तुझी बारी. तेव्हा काव्य पेढा घेते आणि बोलते जन्मजय माझं पण मनपूर्वक स्वागत, कारण की तेव्हा काव्य बोलते तुम्ही जे केले जन्मजय त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तेव्हा जीवा बोलतो थँक्यू. तेव्हा काव्य पेढा भरवणार, थोड्यात मागे रिटर्न पडते आणि तो पेढा पटकन नंदिनीला भरवते. तेव्हा सगळे हसायला लागतात आणि बोलते की अगं वेडी काय काव्या, अगं पहिले जीवांना भरवायचं ना. तेव्हा काव्य बोलते की हो पण कारण त्या जन्मजयच्या सगळ्या यशामध्ये माझ्या नंदिनी ताईचा पण मोठा हात आहे ना, म्हणून पहिला घास नंदिनी ताईला. तेव्हा आणि बोलते लब्बाड. तेव्हा पार्थ बोलतो आता तो राहिलेला पेढा तरी दे ना मला. तेव्हा काव्य बोलते देणारच आणि बोलते की जन्मजय मलाही खूप अभिमान आहे तुमचा, असंच यश कमवत राहा, खूप पैसे कमवत राहा आणि तुम्ही कमवलेले सगळे पैसे माझ्या नंदिनी ताईच्याच हातात द्यायचे हां. तेव्हा सगळे बोलतात तेव्हा काव्य जीवाला पेढ्या भरवणार. तेवढ्यात गुरुजी येतात आणि बोलतात की हा गोडवा असाच टिकून राहू दे. तेव्हा रम्या आणि जीवा गुरुजींकडे बघतात. तेव्हा काव्य आणि जीवा गुरुजींकडे बघतात. काव्याच्या हातातला पेढा खाली पडतो. इकडे वसू आणि रम्या खूप एक्साइट असतात पेन ड्राईव्हसाठी. रम्या पटकन चार्जिंगला लावते आणि बोलते की आई 8 सेकंदाच्या पुढचा व्हिडिओ दिसतोय, म्हणजे पूर्ण फुटेज भेटले. तेव्हा वसू बोलते रम्या एक्साइटमेंट जाऊ दे आधी लावते. इकडे रम्या पेनड्राईव्ह रन करते आणि तिला जीवा काव्याला गुलाब देताना फोटो दिसतो. तेव्हा ते दोघी शॉक होतात. तेव्हा सगळे गुरुजींकडे जातात आणि बोलतात की या विक्रम बोलतो गुरुजी अगदी वेळेवर आलात. मालिनी बोलते हो मीच बोलवलं त्यांना.
तेव्हा गुरुजी बसल्यावर बोलतात की मानिनी आधी मला जीवा आणि काव्याचं कौतुक करू दे. त्यांनी अगदी आपली जुनी पाटी कोरी करून नव्याने त्या पाटीवर लिहायला सुरुवात केली, हो ना जीवा? तेव्हा नंदिनी बोलते की मला नाही कळलं, समजलं. विक्रम बोलतो की अगं त्या दोघांचं आता दोघांमध्ये बदल बघून तसं बोलतायत गुरुजी, हो ना गुरुजी? तेवढ्यात काव्या बोलते की हो बरोबर बोलतायत गुरुजी, तसंच म्हणायचं होतं त्यांना. तेव्हा विक्रम बोलतो की तेव्हा पार्थ बोलतो की चांगले, कोणाला तरी गुरुजींची कोडी सोडवता आली. तेव्हा गुरुजी बोलतात माझी कोडी सोडवता नाही आली तरी चालतील, पण नियतीने आपल्या पुढे जी कोडी दिली ती सोडवता आली पाहिजे, हो की नाही काव्या? तेव्हा काव्या बोलते हो. विक्रम बोलतो की पण बरं झालं गुरुजी, मारिनीने तुम्हाला लगेच बोलून घेतलं की तुमच्यासारखी भविष्यवाणी सांगणारी गुरुजी आता दुर्मिळ राहिले तू, आणि तुम्हाला लगेच कळतं आणि तुम्ही संकेतही देतात. तेव्हा नंदिनी बोलते पण मग आज कुठला संकेत द्यायला आलात गुरुजी? आणि रम्या बोलते की हा जीवा काय करतोय मध्ये, कशाला गेला हा मारायला इथे? तेव्हा वसू बोलते नाही नाही रम्या थांब, अगं जीवाला जेव्हा भास्कर घोळात घेत होता ना तेव्हा त्याने हेच कपडे घातले होते. जीवा कदाचित भास्करला भेटायला गेला असेल. तेव्हा रम्या बोलते आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त काव्याचा बॉयफ्रेंड शोधायचा आहे. तेव्हा व्हिडिओतला जीवा बाजूला होतो आणि लगेच फुटेज संपतं. तेव्हा वसू बोलते हे काय मी मारेल, हां लगेच फुटेज संपलं पण. तेव्हा रम्या बोलते आई थांब, त्याने सांगितलंय की फुटेज रिकवर होणार आहे, मी परत लावते थांब जरा. परत ते फुटेज संपतं. तेव्हा वसू बोलते हे काय मूर्खपणा रम्या, अगं काव्याचं बॉयफ्रेंड कुठे? इकडे मांडणी बोलते नाही नाही गुरुजी, आज काही संकेत द्यायला आलेलं नाही. आपल्या कुटुंबासाठी ना डिसेंबर महिना लाभत नाही. मागच्या वर्षी या दोघांची लाठीकाठीची परीक्षा होती तेव्हा विक्रम यांना माईल अटॅक आला होता. त्याच्या मागच्या वर्षी आपल्या ऑफिसवर संक्रांत आली होती, पण गुरुजींनी केलेल्या पूजेमुळे थोडक्यात निभावलं. तेव्हा काव्य घाबरत विचारते की गुरुजी मग ह्या महिन्यात असं नक्की काय घडणार आहे? तेव्हा गुरुजी बोलतात जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झालेली आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.